छत्रपती संभाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा। 11 मार्च 1689 हा आपल्या महाराष्ट्रातील काळा दिवस। वळवूत तुळजापूर येथे शंभूराजांना हाल हाल करून ठार मारले। आधी शंभूराजांचे डोळे काढले होते, संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली। त्यानंतर त्याने राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तुकडे केलेला देह इंद्रायणी नदीकाठी टाकून देण्यात आला। आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती। ते विखुरलेले तुकडे पाहून तिचे हृदयही जणू तुटत होतं। राजाचं ते शौर्य भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होते। त्या रक्ताचे अंगार इतके होते की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथरत होतं। आज शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता। इतका शूर राजा, पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती। औरंग्यानं तसा आदेशच काढला होता। त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील। कारण औरंग्याला एकच खंत मनात होती की असा मुलगा माझ्या पोटी का आला नाही। औरंग्यानं राजाला सुद्धा हे सगळं करण्याच्या अगोदर सांगितले होते की तुम्ही फक्त धर्म बदला आणि आमच्या राज्यात या। तेव्हा संभाजी राजांनी औरंग्याला प्रत्युत्तर दिलं होतं की तुम्ही आमच्या राज्यात या आणि तुम्हाला धर्म सुद्धा बदलावा लागणार नाही। याचा अत्यंत राग त्या औरंग्याच्या मनात होता। औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील व संपूर्ण परिसरातील लोकांचे कोणाचीही हिंमत तिथे जाण्याची होत नव्हती। राजांच्या शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आला। ज्या इंद्रायणी भीमानं आजपर्यंत शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा आज मात्र शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती। शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेलं त्या इंद्रायणी भीमाच्या काठावरचं पाणी सुद्धा थरथरत होतं। शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून कोणालाही ते पाहवत नव्हते। संध्याकाळ होत आली होती, पण शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती। औरंगजेबाचा आदेश होता तसा कोणी जर शंभूराजांच्या शरीराला औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरची लोक इंद्रायणी नदीच्या काठावर जायला देखील घाबरत होती। कारण त्याने सांगितलं होतं की संभाजीराजांच्या शरीराला हात लावला तर त्याला कडेकोट शिक्षा होईल। पहाट झाली। रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता। झाडाची सळसळ ऐकू येत होती। रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते। शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून सृष्टी जणू देखील रडू पाहत होती। अरे, ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान दिलं त्याच्यासाठी पुढे व्हा, असं जणू आवाहन करत होती। पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते। पाहता पाहता सकाळ झाली। रात्रीचा तो काळाकुट्ट गडद अंधारानंतर सूर्याची सोनेरी किरणं सर्वत्र पसरू लागली। त्या गावात राहणारी जनाबाई होती, त्या गावात परटिणीचं काम करत होती। ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे। नेहमीप्रमाणे त्या दिवशी ती देखील पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली होती। जेव्हा तिनं धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माखलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले। तिला प्रथमतः कळालेच नाही ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत। तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत, कारण तिनं जवळ जाऊन पाहिलं नव्हतं। कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती लागलं। तेव्हा तिने ओरडून म्हटलं, माणसानं साऱ्या लाजा सोडल्या, आता अशी आतडी देखील पाण्यात सोडायला लागली। तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला, हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी राजांचे आहे। काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून त्या पाण्यात फेकले। तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील। त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत। तू देखील घरी निघून जा। आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे हे तुकडे हे ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं। ती तशीच उठली आणि गावाकडे पळाली। ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली। आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती।
बघता बघता सर्व गावातील लोक पाटलाच्या वाड्याभोवती जमा झाले. आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते. प्रत्येक जण अश्रू गाळत होता. तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होता. ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले, आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेले आहे. ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसावं. या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच बोलला. शिवाजीराजांनी आपल्या लेकरा बाळांवर, या मुलखावर काय कमी उपकार केले आहेत का? त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा हा इथे असा पडावा आणि आम्ही इथे मूग गिळून गप्प बसावं असं सगळ्यांना वाटत आहे का? गोरखनाथाचं हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबून त्यांचं बोलणं ऐकत होता आणि तो म्हटला की खरं आहे, आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावर, आपल्या मुलाबाळांवर, आपल्या मुलखावर केलेले उपकार आपण विसरणार नाही. गप्प बसणं हे शोभून दिसत नाही. तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले, तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे. जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे. पण करणार काय? गावाच्या सभोवताली 4-5 लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे. त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे. शंभूराजाच्या रक्तमासाला कोणी शिवले तर त्यांचं खूप वाईट हाल होतील असं त्यानं फरमान सोडलं आहे. तेव्हा एकच म्हणणं खरं आहे, कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत, तर मग आपणच पुढाकार का घ्यावा? हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले. भाकर खाऊन सगळे जण पडले होते. झोप तर तशी कुणालाही येत नव्हती. सगळे जण विचाराच्या गुंथ्यामध्ये होते. पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती. आपल्या राजांसाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं. ती सरळ पाटलिनीच्या वाड्यात गेली. तिने आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयीच्या गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले. राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते. असे बोलता बोलता रात्र झाली, पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं. हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आणि दूर बसून राहिला. थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचा मांस गोळा करून आणलं आणि त्यांना अग्नी दिली तर बादशहा करून करून आम्हाला काय करणार आहे? फार तर गाव जाळेल इतकंच ना. मग त्याला काय करायचं ते करू द्या. आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली होती. गोरखनाथ देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाने जर का आपल्यालाच आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं, इथं तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत. आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत. ज्या राजांना आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत. हे ऐकल्यावरती सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली. चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ. सर्वत्र एकच आवाज उठला. सर्वत्र काळाभोर काळोख होता. पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता. साऱ्या जणी आपल्या पदराला खेचून नदीकडे निघाल्या. तो होणारा गलगा दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला. आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. ते आपल्या पत्नीस म्हणाले, कारभारीनबाई, हे काय चालवलं आहे? बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला? तेव्हा पाटलीन म्हणाली, माझ्या आज शिवाजी राजाच्या लेकराचं मांस घारी गिधाडांनी खाण्यापरीस आपण आणलं तर काय वाईट? असा गाव असा जुलूम कशाला? हवा सांभाळा तुमचा गाव आणि तुमचं घर. निघतो आम्ही. पाटलीन रागानंच वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली.
त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता. सर्वजण नदीकाठी पोहोचले. सर्वत्र अंधार होता. शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती. बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती. त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते. आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते. सर्व गावकरी दबकत दबकत त्या नदीच्या किनारी आले होते. तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला. मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले. राजांचे कान, बोटे, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे, शरीराचे अवयव गोळा केले. तर अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं, कुणी लाकूड फटा आणला. दहनाची सर्व तयारी केली. पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला. राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते, पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती. त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता. बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते. सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला. गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्यानं बोट केलं आणि म्हणाला, इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना. समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात भाकऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा, हे आम्ही विसरू शकत नाही. मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं. बादशहाच्या फौजेला खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती. म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे करून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर अडवा. प्राण गेले तरी चालतील, पण अग्निसंस्कारामध्ये अडथळे येता कामा नये असं फरमान दिलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधड पेटू लागली. त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेदू लागल्या. सगळे गावकरी ढसाढसा रडत होते. स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या. लोक गुरासारखे हंबरडा फोडून रडत होते. रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा? अरे शंभूराजा, अरे शंभूराजा. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होते. तांबडं फुटायच्या आधी चिता बुजवली गेली. शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले. शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली. ते गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ, त्या जनाबाईंचे, राधा ही पाटलिनीचे, त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. तो मरणारा औरंग्या फक्त मेला, पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले, अमर झाले. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.